फ्रेंड्स, सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज इकडे ना बटाट्याचे पापड मी जे बनवले होते, तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, खूप सोप्या पद्धतीने पापड सांगितले मी बटाट्याचे. आणि तेच बनवलेले होते. तर आता म्हटलं वाळून गेले ते चांगले 2 दिवस झाले. तर वाळून गेलेत तर म्हटलं आता भरून टाकूया आपण. आणि थोडंसं ना आता ह्या याच्यामध्ये पाटोऱ्यांमध्ये भरून घेते आणि अजून थोडंसं उन्हात ठेवून देणार आहे, म्हणजे पसरवणार नाही आहे, तसेच ठेवणार आहे. तर चांगले वाळले म्हणजे मग डब्यात भरायला मोकळं. तर आज मला ते तळून पण बघायचे होते, कारण आता छान वाळले होते. आणि आज ना रविवार आहे, तर आज काही चिकन मटन नॉनव्हेज काही नाही आहे, कारण दुपारून नाही म्हटले ते की आपण संध्याकाळी वगैरे बघूया. तर म्हटलं मग आज ना मस्त वरण भात वगैरे करूया म्हटलं. तर आज डाळ भात आणि अशी बटाट्याची भाजी असं छान जेवण आज बनवलेलं आहे मी. अर्धं बनवलं आहे म्हणजे, आणि बाकीचं बनवायचं आहे. तर म्हटलं चला हे पापडांचं, कारण ऊन ना बाल्कनीत आलेलं होतं आणि म्हटलं आधी पापडांचं हे करून ठेवूया म्हटलं बाल्कनीत उचलून, आणि नंतर मग बाकीचं करूया म्हटलं. म्हणजे पोळ्या वगैरे भाजी राहिलेली होती आणि डाळ भात वगैरे झालेलं होतं माझं. त्यानंतर मग बाकीचं करून घेतलं आणि आता जेवणाची तयारी. तर या तुम्ही पण जेवायला. आणि इकडे आता जेवण वगैरे दिलं आणि बाकीचं मग किचन ओटा वगैरे ते क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर ना मी आज खूपच खुश होते, कारण आज ना माझं शिलाई मशीन येणार होतं आणि ते आलेलं पण होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर मस्त त्याला अनबॉक्सिंग केलं आणि बॉक्समधून काढताना काही दाखवलं नाही, कारण इतकं ते पॅक होतं ना, तर अजिबात निघत नव्हतं. म्हणून मी काढून घेतलं आधी आणि मग आता तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी ना आता हा कुठल्या कंपनीचा आहे, माझा JNM कंपनीचा आहे. तर तो डायरेक्ट त्यांनी कंपनीमधून आणलेला आहे, म्हणून ना त्याला असं डेमो वगैरे दाखवायला कोणी मला म्हणजे येणार नाही. आपण जर असं शॉपवरून वगैरे घेतली ना, तर डेमो वगैरे दाखवायला येतात ते. तर त्यांना असं वाटलं की मला मशीन येते तर मला ही पण येईल, पण ही ऑटोमॅटिक आहे आणि माझी जुनी मशीन होती ती पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये पुढे. तर म्हटलं चला आता आपल्यालाच बघावं लागणार. आणि मी खूप सारे व्हिडिओ बघितले, यूट्यूबवरच बघितले आणि त्याप्रमाणे समजून घेतले. आता मला जेवढे समजले तेवढा मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, धागा लावण्यासाठी असे या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि इकडून असा धागा टाकायचा आहे आणि यू शेपमध्ये वर न्यायचं आहे. तर आणि पुन्हा तिथे अडकवून खालच्या बाजूला आणायचं आपल्याला, सुईच्या बाजूला, त्याच लाईनमधून खाली. तर बघा हा आणलेला आहे मी इकडे. आणि इकडच्या बाजूला ना इकडून आपल्याला धागा ओवायची पण गरज नाही आहे. खाली आलं की ते आपोआप धागा ओवायला घेतं. आपण फक्त धरून ठेवायचा आहे धागा. आणि समोरून ओवायचा असतो हिला. आपली जी जुनी मशीन असते ना हाफ सेटलची साधी आपली, तर त्याच्यातनं साईडनं ओवायचा असतो डाव्या बाजूने. तर याच्यात असं समोरून जातो आणि इकडे हे बटन आहे ते आपण केलं की हे सुई खालीवर होते, म्हणजे ॲडजस्ट करता येते. त्यानंतर ना इकडे आता थोडंसं मी तुम्हाला धागा ओवून दाखवते. तर आता व्हिडिओ करताना काय ना त्या साईडने मी दाखवायला पाहिजे होतं, तुमच्या लवकर लक्षात आलं असतं. पण काही नाही, एकदम इझी आहे. तुम्ही असं म्हणजे आणले ना घरी तर आपण स्वतः करायला म्हणजे लागलो की बरोबर आपण शिकतो. तर या ठिकाणी आपण असं होऊ शकतो धागा वगैरे. आणि 1-2दा ट्राय केलं ना की लागलीच जमतं आपल्याला आणि नंतर इझी वाटायला लागतं. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर तेच आता या ठिकाणी मी टाकून बघते. आणि वरचं तर सेमच असतं, वरती आपण बॉबिन पण भरू शकतो आणि बॉबिन भरायला फक्त एक छोटी खटकी त्यामध्ये बॉबिन अडकवलं की भरता येतं. त्यानंतर हा बॉक्स ना असा बाहेर निघतो आणि त्यामध्ये आतमध्ये आपल्याला साहित्य दिलेलं आहे. काय काय त्याच्यासोबत वेगवेगळे टूल्स आहेत त्याचे, म्हणजे शिलाई उसवण्यासाठी एक सुई आहे, त्यानंतर निडल आहे आपली मशीनचीच. आणि तुम्हाला काढून दाखवते मी आता. तर यावर आपण ना काच बटन पण करू शकतो आणि बटन पण लावू शकतो, म्हणजे आणि काच पण करू शकतो शर्टला वगैरे, किंवा एखाद्या टॉपला वगैरे लावायचं असेल, किंवा ब्लाऊजचे बटनचे जे काच असतात ना ते पण आपण करू शकतो. आणि बटनसुद्धा लावू शकतो. फक्त जी सुईच्या खाली जी सेटिंग असते ना, तर ती बदलवायची असते आणि त्याच्यावरनं आपण ते करू शकतो. तर मी पण हे व्हिडिओ बघूनच केलं होतं आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर या ठिकाणी हे अशा पाते आहेत वेगवेगळे, ते बदलवायचे आणि मग वेगवेगळे आपल्याला करता येऊ शकतं. तर हे 3 प्रकारचे दाखवले आणि अजून एक आहे, यातनं आपण काच वगैरे करू शकतो, बटन लावू शकतो. तर एकदम इझी आहे ते बदलवायला, निघून जातं लागलीच आणि आपण बदलू शकतो. तर अशा प्रकारचं हे साहित्य. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला बॉबिन पण मिळालेले आहेत. तर ते प्लास्टिकचे आहे जरा असे. तर 3 बॉबिन आहेत. 4 होते, 1 मी लावलं आहे. त्यानंतर इकडे बघा असं सेटिंग आपल्याला दिलेलं आहे आणि एवढ्या काही शिलाया आपण इकडे करू शकतो. त्यानंतर इथे सेटिंग दिलेलं आहे 1 2 3 4 आणि इकडे पण ABCD करून दिलं आहे. तर अगदी इझी आहे. आपल्याला बघताना थोडंसं अवघड वाटतं ते, पण लागलीच आपल्याला जमायला लागतं ते. तर या ठिकाणी आपण बटन वगैरे या ठिकाणी हे दाखवलं आहे त्याच्यावर सेट करून आपण लावू शकतो. आणि हे अंक दिले त्याप्रमाणे आपण सेट करायचं आहे.
तर इथे पण दिलेला आहे आणि खालच्या बाजूला पण भरपूर डिझाईनी आहेत त्या आपण करू शकतो. तर मी 2-3 करून बघितल्या होत्या आणि हे जे आहे ना तर लॉक करतं शिलाईला. आपण एंडला जेव्हा शिलाई पोचते आपली आणि त्यावेळेस लॉक करतं ते 2 वेळा आपल्याला प्रेस करायचं आहे. त्यानंतर हे पण बटन त्यासाठीच आहे आणि इकडे हे मेन स्विच आहे. इकडे आपल्याला प्लग लावायचा आहे आणि एक प्लग आहे ना तो आपल्याला बोर्डवर लावायचा असतो. तर ते पण दाखवते तुम्हाला खाली जे मोटरसारखं पॅन्डल असतं ना ते आणि त्यानंतर हे वरती दाखवते तुम्हाला की वरती आपण हे जे दिसते ना खटकी तिथे आपण बॉबिन भरू शकतो. धागा एका बाजूला लावलेला आहे. तर असं काही आहे मशीन आणि आतल्या बाजूला ना हे पण दाखवते तुम्हाला बॉबिन वगैरे कुठे लावतात. त्याआधी इथे आपण सेटिंग बघून घ्या. अजून 7पर्यंत आपण या ठिकाणी पण सेटिंग करू शकतो आणि इकडे पण प्लेटवर पण दिलेली आहे तिथे पण आपण करू शकतो. तर खूप अशी मला युजफुल वाटली ही मशीन आणि इझी पण वाटली. त्यानंतर इथे ऑन केल्यानंतर लाईट पण लागतो म्हणजे आपल्याला छान असं स्टिचिंग करताना दिसतं. तर इकडे हे पॅन्डल म्हणजे बघू शकता तुम्ही अगदी इझी असं एकदम सॉफ्ट येते. आपण टच केलं की लागलीच मशीन पळते म्हणजे चालायला लागते चांगलीच आणि जे काम आपलं हाफ सेटलच्या मशीनने किंवा मग पॅन्डलच्या मशीनने 1 तासात होणार आहे तर ते ह्या मशीनवर आपलं अर्ध्या तासात होऊन जातं. तर इकडे हे प्लग दिलेलं आहे पिन आणि हे तर आपण आता लावून बघूया. तर लावून बघितलं मी आणि त्यानंतर आता खालच्या बाजूला दाखवते की बॉबिन वगैरे याचं इथे असतं आणि ते काढलं की त्यामध्ये भरलेला बॉबिन आपल्याला टाकायचं आणि खट घेतलेले त्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे ते आणि नेहमीच्या मशीनसारखंच असतं. हे खालचं पोर्शन काही जास्त वेगळा नाही आहे. फक्त वरती खूप साऱ्या सेटिंग आहेत तेवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. तर पिको वगैरे पण ह्या मशीनवर आपण करू शकतो पिको फॉल. त्यानंतर आता म्हटलं चला आपण ना थोडंसं शिवून बघूया म्हटलं तर ही लेस या रुमालची जरा निघालेली आहे तर स्टोलची तर ती आपण लावून घेऊया. म्हटलं याच्यावर तुम्हाला शिलाई पण दिसेल जरा. तर इकडे मी आता तीच आता लावून घेते. आता इकडे माझ्यासाठी पण नवीनच आहे तर त्यामुळे ना बाकीच्या गोष्टी मला पण म्हणजे थोडंसं शोधायला लागतात. तर इकडे आता म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आणि त्या नवीन मशीनवर पहिलं काय शिवायचं ते विचार करते मी आणि जर काय काही शिवलं ना नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर आवाज पण खूप कमी येतो, असा खूप आवाज येत नाही आणि फार इझी होऊन जातं. म्हणजे मी खालच्या बाजूला ते जे आता तुम्हाला पॅन्डल दाखवलं ना, ते खालच्या बाजूला ठेवलं आहे. ते फक्त प्रेस करायचं आपल्याला. थोडासा अंगठा लावला की लागलीच ते पळतं आणि मला सवय झाली कारण माझ्या ते आधीचं जे मशीन होतं ना, त्याला व्हील होतं म्हणून मला तो हात तिकडे त्या बाजूला लावायची सवय झाली आहे. त्यानंतर आता ना मस्त असं शिवून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते कशी झाली शिलाई. तर या बाजूला बघू शकताय मी थोडासा डार्क कलरचा धागा घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. तर झिगझॅगमध्ये पण त्या डिझाईन ज्या आहेत ना तशी शिलाई आपली होते आणि आता ही माझी जुनी मशीन आहे. तर हिच्यावर खूप सारे कपडे मी शिवलेले आहेत, ब्लाऊज शिवलेले आहेत, नऊवारी साडी शिवली आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ओटी बटवा शिवलेला आहे. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मी यावर शिवून घेतलेल्या आहेत, पिशव्या वगैरे. मला जे घरात लागायचं ना त्या सगळ्या गोष्टी मी शिवायची आणि खूप साऱ्या जणींनी या मशीनवर पण शिकलेलं आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर ही आहे जुनी मशीन आणि ती पण खूप छान होती, चांगल्या कंपनीची होती आणि आत्तापर्यंत चांगलीच होती. तर आता नवीन आलेली आहे तर म्हटलं चला. तर इकडे आम्ही संध्याकाळी ना बाहेर गेलो होतो तर इकडे गोळा फिस्ट लागलेला आहे आणि त्या ठिकाणी गेलो होतो. वेगवेगळे फ्लेवरचे गोळे या ठिकाणी मिळतात. तर आम्ही पण गेलो आणि रेट आहेत तुम्ही बघू शकतात. बरेच गोळ्यांचे रेट काही जास्त आहेत, काहींचे कमी आहेत. तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये इकडे हे लागत असतं. तर म्हटलं चला आपण पण आज जाऊन येऊया म्हटलं. तर तिकडे गेलो आणि मस्त असा मी हा गोळा घेतलेला आहे बटरस्कॉच फ्लेवरचा आणि तोच मी ट्राय करतो आहे. तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.